आणखी एक महत्त्वाची बातमी, दादरचा कबूतरखाना बंद करा या मागणीकरता आज मराठी एकीकरण समिती दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये एकत्र आली। दादर या ठिकाणी मराठी आंदोलक धडकले। मराठी आंदोलकांनी जनांच्या दादागिरीचा निषेध केला। मराठी माणसाला मुंबईतून हाकलण्याचा हा डाव असल्याचं यावेळेला मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे। न्यायालय माणसं आहात ना, तुम्ही न्यायप्रिय माणसं आहात ना, न्यायालयाचा आदेश मानायलाच पाहिजे। जो न्यायालय आदेश देंगे उसके हिसाब से हम लोग अगर उनको यही है तो सामने मंदिर है, वो जाली क्यों लगा उन्होंने, ताड़पत्री क्यों बांधा? अगर उनको दाना पानी खिलाना है तो ये पक्षी कहाँ भी जाएंगे ना दाना पानी खाने के लिए, ये जगह है क्या? आमची गाय सुद्धा पवित्र आहे। आम्ही उद्या गायचा गोठा इथं बांधला तर कसं होईल? म्हणजे आम्ही आमचं सर्व प्रयत्न करतो की युनिटी इन डायव्हर्सिटी, सर्वांनी एकत्र राहावं। आम्ही जर असं केलं तर उद्याच्याला ह्यांचं काय होईल? मराठी माणूस शांत आहे म्हणून मला असं वाटतं संयमाने ही गोष्ट सुटू शकतो, याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण। पर्यायी मार्ग मुंबईतच का? आज एवढं सगळं असताना तुम्ही सगळीकडे इथं पाहताय की कबुतर फिरतात आहे, कारण ते लोक टेरेसवरती त्यांना दाणे घालतात आहे। दादरचा कबूतरखाना बंद करा या मागणीकरता मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज दादरमध्ये आंदोलन केलं।